कोकणमध्ये आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष कोकुळ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले। झेन झी आणि झेन अल्फा ही पिढी देशाचे भवितव्य असून 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले। तरुणांनी शिक्षण, कौशल्य, क्रीडा, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात योगदान देत अंमली पदार्थ व चुकीच्या संगतीपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली। युवतींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सक्षम, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी बनावे यासाठी सुभाष पाटील आणि त्यांच्या टीमकडून सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले। राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन युवतींनी सक्षम व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। राष्ट्र प्रथम ही भावना मनात ठेवून प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, नगरसेविका स्नेहल पाटील ढमाले, मोहिनी विक्रांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मला इथे सन्मान दिला माननीय बाळासाहेब पाटील साहेब आणि विक्रांत पाटील साहेब यांच्याबद्दल ॲक्च्युली आता हा दिवस नाही, यांच्याबद्दल बोलावं जेवढं कमीच आहे। थोडक्यात मी सांगतोय, आज वाढदिवसाला मी गेलो होतो बाळासाहेब पाटील साहेबांच्या। मला प्रमुख पाहुण्यांच्या लाईनमध्ये मला बसवलं होतं, पण एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मला स्टेजवर बोलून घेतलं। म्हणजे हे एक त्यांना व्यक्ती ओळखतात आणि एवढ्या गर्दीमध्ये मला निरोप दिला, नाही खाली बसू द्या, मी बसलो, ठीक नाही, स्टेजवर बोलवलं। हा एक मान सन्मान आणि मी खरोखर लहान असल्यापासून मी बघतोय इकडे, म्हणजे आतापासून नाही, जवळजवळ 25 वर्षापासून बघतोय। कधी इकडं मी जात असेल बाळासाहेब पाटील यांचं मी दर्शन पाया पडून जातो आणि कधीही नाही मी त्याला वाढदिवसाचा मेसेज पाठवलं, त्याचं सुद्धा मला उत्तर येतोय ताबडतोब। हे एक त्यांचं आत्मीयता आणि प्रेम आहे सर्वांवरती। आणि खरोखरच रायगडमध्ये ज्यांनी आज सर्व BJP आहे वाढवलेलं आहे, हे खूप त्यांनी आज त्याची पोचपावती म्हणून आपल्या बाजूला उभे विक्रांतदादा पाटील आमदार यांचा वाढदिवस तर आपण बघितलंच आहे। जेवढी अमाप गर्दी होती, मी रात्री 11 पर्यंत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बसलो होतो तिकडे आणि खूप सुंदर कार्यक्रम। आणि विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री आई आज पब्लिकमध्ये बसतात। कधी दोन्ही कार्यक्रमाला बघितलं मी, पब्लिकमध्ये बसल्या होत्या, कधी स्टेजवर आलेल्या, पुन्हा विक्रांतदादांच्या ताई आणि मिसेस वहिनी याही पूर्ण कार्यक्रमात उभ्या होत्या, कुठे स्टेजवर बसल्या नाही किंवा कुठेही बसल्या नाही। एक त्यांच्या कार्याची पोचपावती आहे। आता हे ॲक्च्युली इथे बोलण्यासारखं नाही, आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपण इकडे जमलेलो आहोत। आणि मी तायक्वांडो हे जवळजवळ 40-45 वर्षे करतो। 73 देशामध्ये मी स्वतः गेलेलो आहे आणि याच्यामध्ये ऑलिम्पिक गेम आहे, भरपूर याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत। फेडरेशनने सुद्धा माझं काम बघून मला ऑल ओव्हर इंडियाचा टेक्निकल डायरेक्टर म्हणून माझी निवड केलेली आहे। आणि शाळांमध्ये आम्ही ट्रेनिंग करतो, पण शाळांमध्ये पण खूप बंधनं असतात। तिथे इव्हिनिंगला शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागते। आणि एक आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आज आपण बघितलं, सकाळी पेपर बघितलं किंवा न्यूज बघितलं, कोणत्या ना कोणत्या महिलेवरती किंवा मुलीवरती अन्याय होतोय। हे थांबवायचं असेल तर आपल्याला स्वतःचं स्वसंरक्षण महिलांना किंवा मुलींना करता यावं, यासाठी मी हे रन केलेलं आहे। मोफत महिलांसाठी मी स्वसंरक्षण ही ट्रेनिंग देतोय। यावर्षी पण मी 793 शाळांमध्ये मी ट्रेनिंग दिली, झेडपीच्या सर्व शाळांमध्ये मोफत जाऊन। म्हणजे इथून श्रीवर्धन, अलिबाग, महाड सर्व शाळा, जेवढ्या झेडपीच्या शाळा आहेत, म्हणजे 10 मुलींना असेल त्या मुलींना जाऊन माझे ब्लॅक बेल्ट जाऊन ट्रेनिंग दिलेली आहे। हे 3 वर्ष झालं माझा हे प्रोजेक्ट आहे। आणि राणी लक्ष्मीबाई अंतर्गत जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी ही स्कीम राबवली होती आणि या स्कीम मार्फत आम्ही राणी लक्ष्मीबाई अंतर्गत आम्ही ह्या झेडपीच्या शाळांमध्ये आम्ही प्रशिक्षण देतो। मला इथे बोलवलं, खरोखरच मी आपलं थँक्यू, आभारी आहे। आपल्या सगळ्यांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल,
आपण सगळेच जण गेले अनेक वर्ष या ठिकाणी उपस्थित राहतो आणि देशाप्रती असलेलं आपलं प्रेम, समर्पणाची भावना याचं प्रतीक कुठेतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यानिमित्त एकाच दिवशी एकाच वेळी आपण भेटण्याचा एक पायंडा सुद्धा आपण त्या निमित्तानं पाडलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मी आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रत्येक वर्षी आपला देश नवीन नवीन मानांकन प्रस्थापित करत आहे. म्हणजे जगाच्या पटलावरती भारत देश 1947 स्वातंत्र्य, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशाची झालेली प्रगती, त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या पद्धतीनं देश आपला कशा पद्धतीनं पुढे आला, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. अनेक बुजुर्ग मंडळी आहेत, ते तर देशाच्या एकंदरीत जडणघडणीचे साक्षीदार आहेत. पण काही युवा मंडळी आहेत की ज्यांना अगदी स्वातंत्र्याच्या आसपासचा काळ माहिती नसेल, पण किमान देशाच्या स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष ही त्यांना त्या ठिकाणी अनुभवायला आलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण हा डिफरन्स बघतो, बदलाव बघतो की आम्हाला या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेत असताना कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागला आणि पूर्वी आपल्या देशाची जगभरात असणारी प्रतिमा आणि आता आपला देश ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करतोय, गौरवाच्या दिशेने वाटचाल करतोय, ती असणारी आपली स्थिती, ह्यातला फरक आता ठळक जाणवायला लागलेला आहे. आणि खरं तर याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या वेळच्या आपल्या पंतप्रधानांना द्यावंच लागेल. प्रत्येकाने आपलं आपलं कर्तृत्व त्या वेळेला दाखवलेलंच आहे. पण विशेष जर का धन्यवाद कोणाचे करायचे असतील तर ते आपल्याला आवर्जून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे करावेच लागतील की ज्यांनी विकासाची वेगळी परिभाषा या देशाला दिली. विकास म्हणजे केवळ माझ्या परिवाराचा विकास नाही, विकास म्हणजे केवळ माझ्या पुरता सीमित असलेला विकास नाही, तर माझा देश हे माझं कुटुंब आहे आणि त्यासाठी जे काही समर्पण द्यावं लागेल त्यासाठी मी 24/7 तयार आहे. ही भावना प्रत्येकाच्या हृदयात जागवण्याचं काम ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांमध्ये तयार केलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान आपल्याला लाभले. खरं तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी नेहमी सांगतो, आदरणीय बाळासाहेब पाटीलजी नेहमी सांगतात की आपण आपली दसरा असेल, दिवाळी असेल, आपल्या आवडीचा सण असेल, हा आपल्या परिवाराबरोबर साजरा करतो. तो देशाच्या कल्याणासाठी ठोस निर्णय घेण्याचं काम, आणि फक्त निर्णय नाही तर ते निर्णयाची अंमलबजावणी करून जगाच्या पटलावरती भारताचा डंका वाजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. जेव्हा मोदीजींची तुलना पूर्वीच्या पंतप्रधानांची होईल, आपण सांगू शकू की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्कृष्ट कार्य करतात. पण दुर्दैवानं एक अडचण आपण समजून घेतली पाहिजे की एकीकडे स्वातंत्र्याचा महोत्सव आपण साजरा करतोय, आमच्या बुजुर्ग मंडळींना हा अनालिसिस, हा फरक डोळ्यासमोर आहे, त्यामुळे निर्णय करणं त्यांना अवघड नाहीये. ते जेव्हा आपण विचार करतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्सेस पूर्वीचे पंतप्रधान, त्यांना उत्तर मिळतं की हो, हे पंतप्रधान उत्कृष्ट आहेत. ते जेव्हा अनालिसिस करतात 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत, आमच्या बुजुर्ग मंडळींना समजतं की त्या ठिकाणी आम्ही पूर्वी टीव्ही लावला तर आम्हाला भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आकडे दिसत होते, आणि आता जेव्हा आम्ही टीव्ही लावतो तेव्हा न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा या भूमिकेत काम करणारे पंतप्रधान त्यांना दिसतात, आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी निर्णय करू शकतात. आमच्या जेनझी म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 18 ते 22 वर्ष आहे, आमचे झेन अल्फा म्हणजे ही काही आता खूपच आमचे कच्चे बच्चे ही पिढी आहे, जे खरं तर या देशाचं भवितव्य असणार आहे. 2047ला आम्ही जेव्हा सुपर पॉवर भारत म्हणतो, विश्वगुरु भारत म्हणतो, याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर आमच्या जेनझीला आणि जेन अल्फाला होणार आहे. ही जी काही पिढी आहे यांच्यासाठी हा भारत खरं तर घडतोय, आणि त्यामुळे खरं तर यांच्याकडनं या देशाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो, अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमची ही तरुणाई खूप संवेदनशील आहे.
त्यांना व्यक्त होण्यामध्ये आनंद वाटतो, त्या ठिकाणी त्यांना व्यक्त होण्याची भावना त्यांच्या हृदयात आहे, ही खरं तर चांगली गोष्ट आहे. एक क्रांतिकारी भूमिका, आम्ही कुणाचंही ऐकणार नाही, आम्ही काही चुकीचं ऐकणार नाही, आम्हाला व्यक्त व्हायचं त्या पद्धतीने व्यक्त होऊ, ही भूमिका मांडणारी आमची तरुणाई आहे, क्रांतिकारी आमची तरुणाई आहे. त्या गोष्टीचा मला खरं तर अभिमान वाटतो. बघितलं की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका आमच्या युवा शक्तीने घेतली, माझ्यासारख्या युवा चळवळीत काम करणाऱ्या युवाला खरं तर आनंद झाला की हो, आपली भूमिका मांडण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरते. तरुणाईनी आपली भूमिका ही मांडलीच पाहिजे. पण ही भूमिका मांडत असताना नेशन फर्स्ट, देश सर्वतोपरी, माझा देश प्रथम आहे, त्याच्या पुढे कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही, ही भूमिका तरुणाईनं विसरता कामा नये, हे त्या ठिकाणी आपण समजून घेण्याची गरज आहे. दुर्दैवानं त्या आंदोलनात काय घडलं की ज्या पद्धतीनं नीटच्या पेपर फुटीचा विषय होता, दुर्दैवी होता, समर्थन करता येणार नाही. ज्या देशद्रोही मंडळींनी हे पेपर फोडण्याचं काम केलं, त्यांच्यावर कारवाया झाल्या, त्यांच्यावरती अटकीचं धाड सत्र झालं. या घटना पुढे घडू नयेत म्हणून त्या ठिकाणी सरकारने लगेच भूमिका बजावल्या. चूक आहे ते चूक आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्यासाठी जर का आमच्या तरुणाईला कोणी भरकटवणार असेल, भडकवणार असेल, तर ते अयोग्य आहे. म्हणजे त्या तरुणाईनं ज्या पद्धतीनं व्यक्त सुरुवातीच्या काळात झालं ते अभिनंदनीय होतं, पण नंतर ज्या पद्धतीनं देशद्रोही संघटना त्या शिरल्या, देशाच्या बाहेरून त्यामध्ये फंडिंग येत आहे असं चित्र दिसलं, आणि त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांना अब्युजिंग वर्ड्स मध्ये, शिवराळ भाषेमध्ये बोलण्याची नवीन पद्धत त्या ठिकाणी तयार झाली, ही समर्थनीय नाहीये. देशाचे त्या ठिकाणी शिक्षा मंत्री होते, त्यांच्या राजीनाम्याचा त्या ठिकाणी कट रचला गेला की ज्यामध्ये खरं तर त्यांचा काहीच दोष नव्हता. समाज कंटकांनी हे पेपर फोडले, त्यांच्यावर कारवाई झाल्या होत्या. पण त्या आंदोलनात आपण बघितलं की ज्या देशद्रोही शक्ती होत्या त्यांनी अशा काही युवांचं त्यात एक इंटरफेरन्स केलं, एक त्याच्यामध्ये रोवण्याचं काम केलं, त्यामध्ये प्लांट करण्याचं काम केलं की त्यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या विषयामध्ये अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली, शिवराळ भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. टीव्हीला न्यूज येणं सुरू झालं की आम्हाला आमच्या देशाचे पंतप्रधान हे कमी शिकलेले नको, आम्हाला खूप शिकलेले पंतप्रधान पाहिजे. आणि याच देशाने फायनान्स विषयामध्ये सर्वोच्च ज्ञान असणारे पंतप्रधान बघितले होते ना. मनमोहन सिंगजींच्या माध्यमातून एक खूप ज्ञानी पंतप्रधान आम्ही बघितले होते, खूप सन्माननीय व्यक्तिमत्व होतं. पण निर्णय क्षमता आपण सगळ्यांनी बघितली की निर्णय घेताना ज्या अडचणी होत्या, दुर्दैवानं रिमोट कंट्रोलवर चालणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले होते. म्हणजे कुठून तरी सोनिया गांधी रिमोट कंट्रोल दाबतील, आणि त्या जेवढे रिमोट कंट्रोल दाबतील तेवढेच जर आपले प्रधानमंत्री चालणार असतील तर देशाची फार प्रगती होऊ शकणार नाही. एखाद्या परिवाराची प्रगती होऊ शकेल, पण देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे आपण मागच्या कालावधीमध्ये अनुभवलेलं आहे. जर का एवढ्या मोठ्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला जर का सांभाळण्याचं काम जे प्रधानमंत्री करतायत, आज जागतिक महासत्ता असलेले सगळे देश, त्यांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांसमोर जर का वाकून उभे राहतात, त्यांना सन्मान देतात, तर ते ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर असल्याचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. दुसरी अडचण देशामध्ये बघायला मिळते, लव जिहाद सारखी प्रकरणं घडत आहेत. आमच्या या मुलींवरती जर का लव जिहादच्या माध्यमातून कुणी जर का आक्रमण करणार असेल, त्यांना जर का कुठे त्रास होणार असेल आणि आमचे परिवार बर्बाद करण्याचं काम, आमची संस्कृती बर्बाद करण्याचं काम होणार असेल, तर त्यामध्ये सुद्धा मला सतर्क राहावं लागेल. अनेक समाज म्हणून या विषयात एकत्र येण्याची गरज आहे, आणि अशा देश विघातक शक्तींना खेचून काढण्याची गरज आहे, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशासमोर जी तिसरी अडचण मला दिसते की ड्रग्सच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला वाया घालवण्याचं काम होत आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली उदाहरणं आहेत. 18-19 वर्षाची मुलं आणि मुली सुद्धा ड्रग्सच्या विळख्यात फसत चाललेल्या आहेत. सिगारेटचं प्रमाण तर मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय. कुठल्या दिशेनं आपली संस्कृती चालली आहे, ही त्या ठिकाणी प्रश्न पडावा, अशा पद्धतीने आजची स्थिती आहे. आणि त्यामुळे ड्रग्सच्या विळख्यात नैसर्गिक पद्धतीने ही मंडळी जात नाही आहेत, त्यात सुद्धा काही रॅकेट्स आहेत, आणि ते ठरवून त्या ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय या देशात करणं, कुठल्या भागाचा सप्लाय केला पाहिजे, आमच्या तरुणाईला ह्यात कसं खेचलं पाहिजे, आणि देश कसा खोकळा केला पाहिजे, या पद्धतीनं काम करणारे अनेक विघातक शक्ती या ठिकाणी काम करतात. मग जर का देशाच्या स्वातंत्र्याची 80 वर्ष आम्ही एका बाजूला सेलिब्रेट करतोय, आमची भारत माता 20 वर्षांना विश्वगुरु असणार आहे, याचा विश्वास आमच्या हृदयात आहे. पण जर का त्याच वेळेला या देशाला ड्राईव्ह करणारी जी पॉवर आहे, या देशाला त्या स्थानी नेणारी जी पॉवर आहे, ती आमची तरुणाई आहे, त्याला या विळख्यात
आपण अडकू देता कामा नये. ही जबाबदारी आमच्या बुजुर्गांना, आमच्या माता भगिनींना घ्यावी लागणार आहे आणि आमच्या तरुणाईंनी समजून घ्यावं लागणार आहे की आम्ही स्वतःशी कमिटेड राहू, आम्ही या देशाशी कमिटेड राहू. शेवटी देशभक्ती म्हणजे काय असतं? देशाच्या सीमेवरती प्राणांची बाजी लावणारे आपले जवान हे देशप्रेमाचं सर्वोच्च प्रतीक. सुभाष पाटील सरांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे मी देशप्रेमाच्या ज्या गोष्टी सांगितल्या, देशप्रेमासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन असावं असंही मी म्हटलं. देशप्रेमासाठी कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारचं असू शकतं याची उदाहरणं काही दिली. सुभाष पाटील सर त्यांच्या टीमच्या माध्यमातून जे तायक्वांडो विषयात, कराटे विषयात जे काम करतायत, आमच्या युवतींना ताकद देण्याचं काम, सेल्फ प्रोटेक्शन शिकवण्याचं काम, आमच्या युवतींवर अत्याचार होऊ नये, आमची युवती ही त्या ठिकाणी कोमल स्वरूपाची नसून त्या ठिकाणी झाशीच्या राणीचं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी लढणारी युवती तयार व्हायला पाहिजे, मा जिजाऊंचं रूप असली पाहिजे, त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं स्वरूप असलं पाहिजे. अशा पद्धतीनं आमच्या युवतींना तयार करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आदरणीय सुभाष पाटील सर आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्या ठिकाणी स्वागत केलं.